गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण वर्क, एनर्जी आणि पॉवर किंवा कार्य, ऊर्जा आणि शक्ती या टॉपिकवर हा टॉपिक घेणार आहे. मागच्या तासाला आपण बघितलं की फोर्स म्हणजे काय, न्यूटनचे आपण 3 नियम बघितले. त्याच्यामध्ये न्यूटनचा दुसरा नियम हा बलाची व्याख्या सांगतो की ज्यावेळेस कोणताही पदार्थ आहे त्या स्थितीतच राहत असतो जोपर्यंत त्याला एखादं अनबॅलन्स असंतुलित बाह्यबल त्याच्यावर कार्य करत नाही. तर F इज इक्वल टू एम गुणिले ए, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण किंवा ऍक्सलरेशन. बलाची व्याख्या म्हणजे न्यूटनचा दुसरा नियम आपण बघितला. आता आपण कार्य म्हणजे काय हे बघणार आहे. मला असं वाटतंय की आकृती ही सांगेल की एफ इथे लाल ऑब्जेक्ट मध्ये एक लाल कलर मध्ये एक ऑब्जेक्ट दाखवलेला आहे. याला मी एफ एवढं बल देतो, याला मी एफ एवढं बल देतो आणि जेव्हा हे बल देतो तेव्हा ही वस्तू आपली जागा सोडून पुढे जाते आणि डी एवढं डिस्टन्स कापते. ही वस्तू आपली जागा सोडते, विश्राम स्थितीत असते आणि ती गतीमध्ये जाते आणि डी एवढं डिस्टन्स कापते. ज्या वेळेस बलामुळे पदार्थ विस्थापित होतो, ज्या वेळेस बलामुळे पदार्थ विस्थापित होतो तेव्हा कार्य झाले असं आपण म्हणतो, तेव्हा कार्य झाले असं आपण म्हणतो. इथे आपल्याला व्याख्या दिलेली आहे की वर्क इज डन ऑन अन ऑब्जेक्ट व्हेन अ फोर्स कॉजेस अ डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट. बलामुळे जर पदार्थ विस्थापित झाला तर कार्य झाले असं आपण म्हणतो. वर्क इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अप्लाइड अँड द डिस्प्लेसमेंट. कार्य हे बल आणि विस्थापित अंतर यांचा गुणाकार किंवा यांचा प्रोडक्ट आहे. पुन्हा मगाशीच व्याख्या आहे, वर्क इज सेड टू बी डन बाय ऑब्जेक्ट व्हेन इट मूव्स इट्स पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन थ्रू अ डिस्टन्स बाय अन अप्लाइड फोर्स मूव्स अ बॉडी थ्रू अ डिस्टन्स. म्हणजे ज्या वेळेस एखाद्या वस्तूवर आपण एफ एवढं बल लावलं आणि पदार्थ किंवा ती वस्तू या बलामुळे स्थिर स्थितीतून गतीमध्ये गेली आणि तिने एस एवढं अंतर कापलं तर कार्य झालं असं आपण म्हणतो. आणि त्या कार्याची किंमत आहे जेवढं बल तुम्ही दिलंय आणि जेवढं विस्थापन किंवा जेवढं अंतर त्या वस्तूंनी कापले त्यांचा गुणाकार. तर डब्ल्यू बरोबर एफ इंटू एस. समजा या ठिकाणी जर मी बल दिलेला आहे आणि पदार्थाचं वजन हे खूप जास्त आहे आणि पदार्थ हलत नाही, पदार्थ हलत नाही, मी बल देतोय पण पदार्थ हलत नाही. अशा वेळेस त्या पदार्थाचं विस्थापन होत नाही, पदार्थ आपली जागा सोडत नाही. इथे एस ची किंमत 0 होती, या ठिकाणी एस ची किंमत 0 होती. म्हणजे एफ गुणिले 0 बरोबर 0. ज्यावेळेस बल देऊन सुद्धा पदार्थ विस्थापित होत नाही किंवा आपली जागा सोडत नाही अशा वेळेस 0 कार्य झालं असं आपण म्हणतो. अशा वेळेस 0 कार्य झालं असं आपण म्हणतो. इथे मी कार्याचं सूत्र दिलंय, कार्य बरोबर फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट. कार्य बरोबर फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट किंवा बल गुणिले विस्थापितांनी झालेलं विस्थापन किंवा पदार्थाने कापलेलं अंतर. इथं आता जर तुम्ही बघितलं तर एफ ही जी काही किंमत आहे बलाची ही न्यूटन मध्ये आहे आणि एस ही जी काही किंमत आहे हे अंतर आहे मीटर मध्ये. तर इथं बलाचं एकक दिलेलं आहे 1 जूल. इथे बलाचं एकक दिलेलं आहे 1 जूल. 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर. 1 जूल बरोबर 1 न्यूटन मीटर. ज्या वेळेस पदार्थावर मी 1 न्यूटन एवढं बल देतो आणि पदार्थ हा 1 मीटरने विस्थापित होतो त्यावेळेस 1 जूल एवढं कार्य झालं असं आपण म्हणतो. त्या क्षणाला 1 जूल एवढं कार्य झालं असं आपण म्हणतो. तर जूल हे कार्याचं युनिट किंवा एकक आहे. 1 जूल म्हणजे 1 न्यूटन मीटर. 1 जूल म्हणजे 1 न्यूटन मीटर. येते का लक्षात? तर आता आपण बघितलं की बल म्हणजे कार्य म्हणजे बलामुळे पदार्थाचं झालेलं विस्थापन आणि बल आणि विस्थापन यांचा गुणाकार म्हणजे कार्य.
कार्याचे एकक जूल आहे आणि 1 न्यूटन बलामुळे पदार्थ जर 1 मीटर एवढं अंतर कापत असेल तर 1 जूल एवढं कार्य झालं असं आपण म्हणतो. पुढची कन्सेप्ट आपण बघणार आहे बलाच्या आधारित, ते म्हणजे पॉवर. तर पॉवर याची व्याख्या काय दिलेली आहे बघा. पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. कार्य करण्याचा दर याला पॉवर असं आपण म्हणतो. कार्य करण्याचा दर याला असं आपण पॉवर म्हणतो. म्हणजे एका दिलेल्या वेळात किती कार्य झालंय, की दिलेल्या वेळात किती कार्य झालंय त्याला आपण पॉवर असं म्हणतोय. म्हणजे त्याच वेळात जर एखाद्याने जास्त काम केलं तर त्याची पॉवर जास्त आपण म्हणतो. दिलेल्या वेळात किती कार्य होतं त्याला पॉवर असं म्हणतंय. तर पॉवर हे शक्तीचं एकक आहे. तर पॉवर बरोबर वर्क अपॉन टाइम, कार्य भागिले वेळ किंवा कार्याचा दर. तर कार्याचे एकक आहे जूल आणि वेळेचे एकक आहे सेकंड. तर 1 जूल प्रति सेकंड, 1 जूल प्रति सेकंड म्हणजे 1 वॅट. 1 जूल प्रति सेकंड म्हणजे 1 वॅट. ज्यावेळेस एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य होतं, ज्या वेळेस एका सेकंदामध्ये 1 जूल एवढं कार्य होतं, त्यावेळेस 1 वॅट एवढी पॉवर निर्माण झाली किंवा 1 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम झाली असं आपण म्हणू. 1 वॅट एवढी पॉवर कन्झ्युम झाली असं म्हणू. त्याच्या पुढे वॅटचं मोठं एकक दिलेलं आहे की 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. 1000 वॅट म्हणजे 1 किलोवॅट. त्याच्यानंतर आपल्याला पॉवरचे अजूनही 1-2 एकक आहेत जे आपल्याला बघायचे. आता इथं दिलेलं आहे की पॉवर म्हणजे 1 जूल प्रति सेकंड. परंतु 1 जूलची व्याख्या आपण काय केलेली आहे. 1 जूल म्हणजे 1 न्यूटन मीटर प्रति सेकंड. 1 जूल म्हणजे 1 न्यूटन मीटर प्रति सेकंड किंवा 1 न्यूटन म्हणजे 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन म्हणजे 1 केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यामुळे 1 वॅट म्हणजे 1 जूल प्रति सेकंड स्क्वेअर किंवा 1 वॅट म्हणजे 1 न्यूटन मीटर प्रति सेकंड स्क्वेअर किंवा 1 वॅट म्हणजे 1 केजी मीटर स्क्वेअर प्रति सेकंड क्यूब. तर या वेगवेगळ्या युनिट्स पॉवरच्या येऊ शकतात. मुख्य युनिट आहे 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति सेकंड किंवा 1 न्यूटन मीटर प्रति सेकंड. त्याच्यानंतर पॉवरचं शक्तीचं दुसरं एकक आहे हॉर्स पॉवर. पॉवरचं दुसरं एकक आहे हॉर्स पॉवर. मेट्रिक मध्ये इथं दिलेलं आहे 1 हॉर्स पॉवर म्हणजे 735.5 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 735.5 वॅट. हे हॉर्स पॉवर हे युनिट मोठे युनिट आहे. इंडस्ट्रीमध्ये या युनिटचा वापर केला जातो. औद्योगिक आस्थापनांमध्ये या युनिटचा वापर केला जातो. तर त्याच्यात जसं आकृतीत दाखवलंय की समजा घोड्यावर 75 किलो वजन त्याच्या पाठणीवर ठेवलंय किंवा 75 किलो वजन हे त्याला ओढायला सांगितलेलं आहे. घोड्याच्या पाठणीने किंवा घोड्याला 75 किलो वजन हे ओढायला सांगितलेलं आहे आणि हे 75 किलो वजन याचं अंतर 1 मीटर हे ज्या वेळेस तो 1 सेकंदात कापतो. 75 किलो वजनाचा भार घोडा एका सेकंदामध्ये 1 मीटर या दराने कापतो. त्यावेळेस 735.5 किलोवॅट एवढी पॉवर निर्माण झाली असं आपण म्हणतो. 735.5 किलोवॅट एवढी पॉवर निर्माण झाली असं आपण म्हणतो. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 735.5 वॅट. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 735.5 वॅट. इथे 75 किलो वस्तुमान आहे. त्याचे वजन जे आहे ते तुम्हाला 735.5 केजी होतं. केजी वेट आणि म्हणून 735.5 वॅट हे 1 हॉर्स पॉवरचं एकक आहे. त्याच्यानंतर आता आपण एक पुढचं नवीन एकक बघणार आहे कार्यक्षमता. तर कार्यक्षमता म्हणजे काय. तर कोणत्याही वस्तू असेल
किंवा मशीन असेल किंवा माणूस असेल, तेव्हा आपण एक शब्द वापरतो की त्याची कार्यक्षमता कशी आहे. तर कार्यक्षमता याचा अर्थ आपण जे काही इनपुट देतो, आपण जे काही त्याला पुरवतो त्या प्रमाणामध्ये प्रत्यक्षात त्याचं झालेलं कार्य यांचा गुणोत्तर. ते इथे कार्यक्षमता म्हणजे जर एखादी मशीन ही नवीन मशीन असेल तर तिची कार्यक्षमता खूप चांगली असते. जर ती मशीन खूप जुनी असेल तर तिची कार्यक्षमता कमी असते. कार्यक्षमता याचा अर्थ हा एक गुणोत्तर आहे. प्रत्यक्ष झालेलं कार्य वर्क आउटपुट भागिले पुरवलेलं कार्य वर्क इनपुट आणि गुणिले 100 म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा गुणोत्तर. प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा गुणोत्तर याला आपण कार्यक्षमता असं म्हणतो. त्याला मी 100 गुणलं तर कार्यक्षमता ही टक्केवारीमध्ये मिळते. कोणतीही मशीन ही 100% कार्यक्षम नाही किंवा त्याचा किंमत वर्क आउटपुट अपॉन वर्क इनपुट ही कधी 1 नसते. अशा जर एखादी किंमत 1 आली तर त्या मशीनला आपण आयडियल मशीन किंवा आदर्श मशीन असं म्हणू. परंतु ज्या वेळेस आपण कार्य पुरवतो त्यावेळेस प्रत्यक्ष काही शक्ती किंवा काही कार्य हे वस्तूच्या घर्षणामध्ये वाया जात असतं. प्रत्यक्ष काही कार्य किंवा काही शक्ती ही वस्तूच्या घर्षणामध्ये वाया जात असते आणि अशा वेळेस ही वाया गेलेल्या घर्षणातील शक्तीमुळे वस्तूची मशीनची कार्यक्षमता कमी होते. इथं त्याच पद्धतीनं जसं प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा गुणाकार म्हणजे कार्यक्षमता. त्याचप्रमाणे पॉवर इनपुट प्रत्यक्ष वापरलेली शक्ती आणि पुरवलेली शक्ती यांचा गुणोत्तर याला सुद्धा कार्यक्षमता असं म्हणतात. प्रत्यक्ष वापरलेली शक्ती आणि पुरवलेली शक्ती यांचा गुणाकार याला सुद्धा कार्यक्षमता असं म्हणतात. मगाशी जसं मी सांगितलं की त्याच पद्धतीने 3 पद्धती जसं आपण मगाशी हॉर्स पॉवर बघितलं तसं 3 कन्सेप्ट आहेत BHP, IHP आणि FHP. BHP, IHP आणि FHP. तर IHP म्हणजे काय? इंडिकेटेड हॉर्स पॉवर. प्रत्यक्ष तुम्ही पुरवलेली जी काही शक्ती याला आपण IHP असं म्हणतो. BHP याचा अर्थ प्रत्यक्ष शाफ्ट मध्ये तुम्हाला मिळालेली शक्ती याला आपण BHP असं म्हणतो. आणि FHP म्हणजे घर्षणात वाया गेलेली शक्ती. तर FHP बरोबर IHP वजा BHP. FHP बरोबर IHP वजा BHP. हीच कन्सेप्ट की इथं मी आता जे सांगितलंय की इंडिकेटेड हॉर्स पॉवर आणि ब्रेक हॉर्स पॉवर. The power actually generated by the engine or generator is the indicated horsepower which is indicated on the plate. कोणत्याही मोटरवर कोणत्याही मशीनवर तुम्हाला IHP ही किंमत दिलेली असते. म्हणजे आपण प्रत्यक्ष पुरवलेली किंवा इंजिन मधून प्रत्यक्ष निर्माण झालेली जी काही शक्ती आहे त्याला IHP असं म्हणतो. परंतु ही शक्ती ज्यावेळेस शाफ्ट पर्यंत बाहेर येत असते, इंजिन मधून शाफ्ट पर्यंत क्रँक मधून येत असते, तेव्हा द ब्रेक हॉर्स पॉवर इज द पॉवर अवेलेबल टू डू युजफुल वर्क. प्रत्यक्ष आपण जेव्हा त्या हॉर्स पॉवरचा उपयोगी कामासाठी वापर करत असतो तर ती जी काही आपल्याला शक्ती मिळती त्याला आपण BHP म्हणतो. तर BHP इज ऑलवेज लेस दॅन IHP. जसं मी तुम्हाला सांगितलं की इंजिन चेंबर मध्ये जरी शक्ती निर्माण झाली तरी ती क्रँकशाफ्टच्या माध्यमातून गिअरबॉक्स असं करून चाकापर्यंत एखाद्या गाडीच्या ज्यावेळेस शक्ती येते तोपर्यंत काही प्रमाणात शक्ती ही वाया जाते आणि त्याच्यामुळे BHP प्रत्यक्ष चाकापाशी मिळणारी शक्ती
ही IHP पेक्षा इंजिनच्या चेंबर मधील शक्तीपेक्षा कमी असते. तर ते जे काही प्रमाण आहे ते कशामुळे आहे, तर घर्षण बलामुळे, घर्षणामुळे. तर हे घर्षण बल ओव्हरकम करण्यासाठी, हे घर्षण बलाला ओव्हरटेक करण्यासाठी आपल्याला काही शक्ती वाया जाते, त्याला आपण म्हणतो FHP. या तर आपण आता कार्यक्षमता ही कन्सेप्ट बघितली. तर कार्यक्षमता म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेले कार्य यांचा गुणोत्तर. आता आपण एक पुढची कन्सेप्ट बघणार आहे कार्याच्या संबंधित, ती म्हणजे शक्ती किंवा ऊर्जा. ऊर्जा म्हणजे एनर्जी. तर एनर्जीची व्याख्या काय बघा. द एनर्जी ऑफ अ बॉडी इज इट्स कॅपॅसिटी टू डू वर्क. कोणत्याही वस्तूची ऊर्जा ही त्याच्या कार्य करण्याची क्षमता, याला ऊर्जा असं म्हणतात. कोणत्याही पदार्थाची ऊर्जा म्हणजे त्याच्या कार्य करण्याची क्षमता. एनर्जी ही कार्य करण्याची क्षमता आहे. आता इट इज इक्वल टू, तर एनर्जी म्हणजे काय, पॉवर गुणिले टाइम. पॉवर गुणिले टाइम म्हणजे शक्ती गुणिले वेळ, शक्ती गुणिले वेळ. तर एनर्जी म्हणजे पॉवर इंटू टाइम. एनर्जीचं एकक आणि कार्याचं एकक हे एकच आहे. एनर्जीचं एकक आणि कार्याचं एकक एकच आहे. एनर्जी म्हणजे एकूण किती काम झालेलं आहे याला आपण एनर्जी म्हणतो, किंवा एकूण किती काम होऊ शकतं याला आपण एनर्जी म्हणतो. तर एनर्जीमध्ये दोन प्रकार मेकॅनिकल एनर्जीमध्ये. तर पहिला प्रकार आपण बघतो कायनेटिक एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी मध्ये आपले मुख्यतः दोन प्रकार बघायचे. कायनेटिक एनर्जी किंवा गतीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी दॅट ऑब्जेक्ट possesses ड्यू टू देअर मोशन. वस्तूला गतीमुळे प्राप्त होणारी जी काही ऊर्जा आहे त्याला आपण गतीज ऊर्जा किंवा कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. वस्तूला त्याच्या गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा आहे त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. वस्तूला त्याच्या गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा आहे त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. जर पदार्थाचं एम एवढं वस्तुमान आहे, व्ही त्याची वेलॉसिटी आहे, व्ही त्याचं वेलॉसिटी आहे, तर हाफ mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी. हाफ mv² म्हणजे कायनेटिक एनर्जी. तर पदार्थाला जर गतीमुळे ऊर्जा प्राप्त झाली तर त्याला आपण म्हणतो कायनेटिक एनर्जी. पुढचा आपण प्रकार बघतोय पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी वस्तूला त्याच्या स्थानामुळे किंवा प्राप्त झालेली ऊर्जा, वस्तूला त्याच्या स्थानामुळे प्राप्त झालेली ऊर्जा याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. वस्तूला त्याच्या स्थानामुळे प्राप्त झालेली ऊर्जा याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. इथं आकृती दाखवले की एक मुलगा हा डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि दुसरा मुलगा, तोच मुलगा ज्यावेळेस डोंगरावर जातो, अगदी टॉपला जातो, त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी ही वाढणार आहे. तर पोटेन्शियल एनर्जी याला स्थितीज ऊर्जा किंवा स्थानामुळे प्राप्त झालेली ऊर्जा असं आपण म्हणू शकतो. पुढचं आहे जसं तीच व्याख्या जी पुस्तकात आहे ती मी थोडीशी विशद करून सांगतोय. पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी possessed बाय अ बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन. स्थानामुळे पदार्थाला प्राप्त झालेली ऊर्जा याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. जर एम हे पदार्थाचं वस्तुमान आहे, एच ज्या उंचीवर तो आहे आणि जी ही त्याचं गुरुत्वीय बल असेल, तर mgh म्हणजे पदार्थाला प्राप्त पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा. जर एम वस्तुमान असलेला पदार्थ एच च्या उंचीवर ठेवला असेल आणि जी जर त्याचं गुरुत्वीय बल असेल तर पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. आता उदाहरण दिलंय, वेन द बॉडी इज अलाउड टू फॉल इट विल बी एबल टू डू अ युजफुल वर्क. ज्या वेळेस वरच्या स्थानावरून पदार्थ खाली पडतो त्यावेळेस त्याचा उपयोग उपयोगी कार्य करण्यासाठी होतो.
याचं अजून एक 2 उदाहरण दिलेत. पहिले उदाहरण आहे वॉटर स्टोर्ड इन अ टँक, म्हणजे पाण्याच्या टाक्या बघा या सगळ्यात उंच उंचीवर असतात किंवा बिल्डिंग मध्ये टेरेसवर पाण्याचे टँक दिले असतात किंवा टाक्यावर असतात. सगळ्यात उंचीवर पाण्याच्या टाक्या ठेवल्या असतात, ज्याच्यामुळे त्यांची स्थितीज ऊर्जा ही वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला अखंड पाण्याचा प्रवाह मिळतो. जसे मी मगाशी बघितलं तेच 2 सूत्र आहेत. कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे की हा कायनेटिक एनर्जीवर हाफ mv² आणि पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh ही सूत्र तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे आणि यांचं एकक हे तारा एवढं आहे जूल्स किंवा न्यूटन मीटर. त्याच्यानंतर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जे संदर्भातील नियम. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड, टोटल एनर्जी बाय अ बॉडी रिमेन्स द सेम. म्हणजे ऊर्जा ही निर्माणही होऊ शकत नाही आणि ऊर्जा ही डिस्ट्रॉय किंवा तुम्ही त्याचा नाश करू शकत नाही. संपूर्ण विश्वातील एकूण ऊर्जा जी आहे ही सारखीच राहते. संपूर्ण विश्वातील ऊर्जा ही सारखीच राहते. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो की ऊर्जा ही ना तुम्ही तयार करू शकत किंवा त्याचं नाश होऊ शकत आणि एकूण ऊर्जा ही मात्र कायम सारखीच राहत असते. इथे एक उदाहरण दिलं आपल्याला पेंडुलमचं. लोलक असतो घड्याळाचा, ज्या वेळेस तो स्टॉप लेफ्टला असतो अशा वेळेस त्याची कायनेटिक म्हणजे लोलक ज्यावेळेस या क्षणाला येतो क्षणभर जो तिथं थांबतो त्या क्षणाला त्याची कायनेटिक एनर्जी 0 असते. कायनेटिक एनर्जी 0 असते. नंतर तो मधल्या पोझिशनला येतो. मधल्या पोझिशनला काय होतं की तो जेव्हा फिरत असतो तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी सर्वोच्च असते. कायनेटिक एनर्जी सर्वोच्च असते आणि पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा 0 असते. याच गतीत तो पुढे वर जातो. वर गेल्यानंतर त्याची गती 0 होते. त्या क्षणाला त्याची कायनेटिक एनर्जी ही 0 असते आणि पोटेन्शियल एनर्जी ही जास्त असते. पुन्हा हा लोलक किंवा पेंडुलम खाली येतो. याचा अर्थ ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतरित होते, परंतु एकूण ऊर्जा जी आहे ती सगळी सारखीच राहते. तर अशा पद्धतीने आपण या धड्यामध्ये कार्य म्हणजे काय ते बघितलं. कार्य म्हणजे बल आणि बलामुळे झालेलं विस्थापन किंवा बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. कार्याचं एकक हे जूल आहे. 1 न्यूटन बलामुळे पदार्थ जर 1 मीटरने विस्थापित झाला तर 1 जूल एवढं कार्य झालं असं आपण म्हणतो. पुढची व्याख्या आपण बघितली ती म्हणजे पॉवर किंवा शक्ती. कार्याचा दर म्हणजे पॉवर. दिलेलं कार्य किती वेळात झालंय याला आपण पॉवर असं म्हणतो. तर 1 न्यूटन मीटर एवढं कार्य जर एका सेकंदात झालं, 1 न्यूटन मीटर एवढं कार्य जर एका सेकंदात झालं किंवा 1 जूल एवढं कार्य एका सेकंदात झालं तर 1 वॅट एवढी शक्ती खर्ची पडली. 1 वॅट एवढी शक्ती खर्ची पडली. तर कार्याचा दर याला आपण पॉवर असं म्हणतो. वॅट हे लहान युनिट आहे. 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट. 1000 वॅट म्हणजे 1 किलो वॅट. तर हे आपण बघितलं दुसरा कन्सेप्ट पॉवर. तिसरी कन्सेप्ट बघितली आपण कार्यक्षमता. कोणत्याही वस्तूमध्ये प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा जो गुणोत्तर आहे याला कार्यक्षमता असं म्हणतात. त्याला टक्केवारीमध्ये सुद्धा आपण घेतो. कार्यक्षमता बरोबर प्रत्यक्ष झालेलं कार्य भागिले प्रत्यक्ष पुरवलेलं कार्य गुणिले 100. कायम कार्यक्षमता याची किंमत 1 पेक्षा कमी किंवा 100% कमी असते. कारण काही कार्य हे घर्षण बलासाठी वाया जात असतं. काही कार्य हे घर्षण बलामुळे वाया जात असतं. त्याच्यानंतर आपण पुढची कन्सेप्ट बघितली ती म्हणजे ऊर्जा. एकूण झालेलं कार्य किंवा कार्य करण्याची क्षमता यालाच आपण ऊर्जा असं म्हणतो. कार्य करण्याची क्षमता यालाच आपण ऊर्जा असं म्हणतो.
तर ऊर्जा म्हणजे पॉवर इंटू टाइम, शक्ती गुणिले वेळ, आणि ऊर्जेचे एकक हेच कार्याचे एकक आहे. कार्याचे एकक जे जूल आहे तेच ऊर्जेचं एकक आहे. आपण मुख्यतः दोन ऊर्जेचे प्रकार बघितलेत. पहिला आहे कायनेटिक एनर्जी, पदार्थाच्या गतीमुळे प्राप्त झालेली ऊर्जा, याला आपण कायनेटिक एनर्जी असं म्हणतो. त्याचं सूत्र आहे ½ mv². पदार्थाच्या स्थितीमुळे, त्याच्या पोझिशनमुळे प्राप्त झालेली ऊर्जा, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. तर पोटेन्शियल एनर्जी, जर पदार्थ हा एचच्या उंचीवर आहे आणि पदार्थाचं वस्तुमान एम असेल, गुरुत्वीय बल जी असेल, तर त्याला प्राप्त असलेली पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम गुणिले जी गुणिले एच, त्याला प्राप्त झालेली पोटेन्शियल एनर्जी बरोबर एम गुणिले जी गुणिले एच. आणि शेवटी आपण बघितलं की लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ऊर्जेच्या कॉन्झर्वेशन किंवा संवर्धनाचा नियम. ऊर्जा ही एक निर्माणही होत नाही आणि नाशही पावत नाही. एकूण ऊर्जा ही सारखीच राहते. ऊर्जा ही एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रूपांतरित होत असते. हा नियम आपण बघितला. अशा पद्धतीने आपण वर्क, पॉवर आणि एनर्जी हा टॉपिक संपूर्णपणे घेतलेला आहे. या टॉपिकचा संपूर्ण धडा नेहमी पुस्तकातून लिहायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला लिहिलेली वहीचा फोटो हा शेअर करायचा आहे. तर मला असं वाटतं आपण या क्षणाला इथे थांबू. ऑल द बेस्ट आणि गुड डे.